कल्पना करा तुम्ही एका पुस्तकाच्या दुकानात उभे आहात आणि तुमच्या समोर एक कपाट आहे आणि त्या कपाटात सगळीच्या सगळी पुस्तकं एका व्यक्तीने लिहिलेली आहेत. तर आपण आज अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जिनी तब्बल आणि ती स्त्री आहे लेखिका, जिनी तब्बल 723 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. येस, 723 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर त्या व्यक्ती ज्या लेखिका आहेत त्यांचा आज जन्मदिन आहे. तर त्यांचं नाव आहे बार्बरा कार्टलंड. त्यांचा इंग्लंडमध्ये बार्बरा कार्टलंड त्यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला 9 जुलै 1901 रोजी. खरं तर त्या सुखवस्तू घरातल्या होत्या, खूप श्रीमंत घरातल्या होत्या. पण अ, आयुष्यात असं काहीतरी घडतं की संबंध आयुष्य चेंज होतं. तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडली. पहिलं महायुद्ध आलं आणि पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या घरची आर्थिक स्थिती पहिली होती तशी नाही राहिली. सो त्यांनी मग नंतर पत्रकारिता करायला चालू केली. पत्रकारिता करत असताना त्यांनी पहिली कादंबरी लिहिली आणि ती पहिली कादंबरी अफाट लोकप्रिय झाली. आणि हाच तो क्षण होता जिथून त्यांच्या आयुष्याला वळण मिळालं आणि त्यांनी कादंबऱ्या लिहायला चालू केलं. 1, 2, 3, 4, 10, 20, 50 आणि शेवटी त्यांनी 723 कादंबऱ्या सबंध आयुष्यात त्यांच्या लिहिलेल्या आहेत. एवढ्या कादंबऱ्या आल्यानंतर टीका होणं साहजिकच आहे. कारण लोकांना असं वाटायचं की ही एक व्यक्ती एवढ्या कादंबऱ्या कशा काय लिहू शकते? तर खरं तर बार्बरा कार्टलन यांनी कधी त्या टीकाकारांना उत्तर द्यायचा विचार केलाच नाही. त्यांचं एकच उत्तर असायचं की पुढची कादंबरी. टीका केली की पुढची कादंबरी. पण टीकाकारांचं म्हणणं हे होतं की सगळ्या कथां किंवा सगळ्या कादंबऱ्याची कथा एकच आहे आणि सेमच का वाटतं, त्यामुळे याला साहित्य म्हणू शकत नाही. पण समीक्षकांचं हे म्हणणं होतं. पण दुसऱ्या बाजूला असं होतं की प्रवासामध्ये म्हणजे रेल्वेमध्ये असू द्या किंवा लोकांच्या घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये, सबंध ठिकाणी किंवा सगळ्या ठिकाणी या लेखिकेच्या पुस्तकांच्या प्रत आढळायच्या आणि लाखो लोक पुढची कादंबरी कधी येणार याची वाट बघत असायचे. मग या लेखिकेला ही प्रेरणा कुठून मिळायची इतक्या कादंबऱ्या लिहायची? तर त्यांचं असं म्हणणं होतं की वास्तव खूप कठीण असेल तर माणसाला स्वप्न बघायला खूप आवडतं. खरं तर बार्बरा कार्टलन यांनी कुठलाही विक्रम करण्यासाठी कादंबरी लिहायला सुरू केलं नव्हतं. त्यांना असं वाटलं की माझ्या मनामध्ये काहीतरी आहे, ते मला लोकांना सांगायचं आहे, म्हणून त्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी पहिली कादंबरी 1925 ला लिहिली होती आणि ती अफाट लोकप्रिय झाली आत्ता सांगितल्याप्रमाणे. आणि मनात जे काही आहे ते सांगण्यासाठी म्हणून त्यांनी उचलला होता पेन. एक व्यक्ती अशी 723 कादंबऱ्या लिहू शकते असं ज्यावेळेस आपण ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की इतका वेळ किंवा इतकं कसं काय लिहू शकत असेल ही व्यक्ती? तर बार्बराचं एक होतं की त्या चालत चालत कथा सांगायच्या आणि त्यांच्याकडे एक टाईपरायटर होता. तो ते टाईप करायचा, म्हणजे शब्दशः टाईप करायचा. त्या जे सांगत होत्या त्या तो टाईप करायचा. आणि असं व्हायचं की जसं त्या चित्रपटाची एखादा सांगतात आहे आणि त्या चित्रपटाची परत नंतर पुस्तक छापतात आहे, अशा त्या कथा सांगायच्या. आणि त्यांनी स्वतःला नियम घालू दिलेला होता की रोज लिहायचं म्हणजे लिहायचं. आणि त्यांचं असं, आता हे कितपत पटणार आहे आपल्याला माहित नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही प्रेरणा मिळायची वाट बघू नका लिखाणासाठी. तुम्ही लिहायला बसा, प्रेरणा आपोआप येईल. हे त्यांचं ब्रीद वाक्यच होतं. त्यामुळे कदाचित त्या एवढ्या कादंबऱ्या लिहू शकल्या असतील. बार्बरा कार्टलनचं म्हणणं एक होतं की रोज लिहायला घ्या, रोज लिहा. जर तुम्हाला तुमचं काही लिहायचं असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आज नाही उद्या लिहील किंवा कल्पना डोक्यात आल्यावर लिहील, तर मला असं वाटतं की ही कथा तुम्ही लगेच आठवा. बार्बरा कार्टलन यांचं नाव आठवा आणि त्यांचा तो आकडा 723 कादंबऱ्यांचा आकडा आठवा. मला वाटतं तुमचं लिखाण आपोआप चालू होईल. आणि अशाच रंजक कथा पुस्तकांबद्दल किंवा लेखकांबद्दल बघण्यासाठी किंवा वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.